गुड मॉर्निंग विद्यार्थी, ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 7वी इतिहास हा विषय पाहत आहोत. आपण मागील व्हिडिओमध्ये काही धडे पाठ पाहिले. आता आपण पाहूया 8वा धडा आपला आदर्श राज्यकर्ता. बघा, स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्र आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तेचा वर्चस्व होते. त्या सत्तेबद्दल शिवाजी महाराजांनी काय केला, तिथे संघर्ष केला. पण ते सर्व प्रकारचे प्रतिकूल परिस्थिती सामोरे गेले. त्यांनी स्वातंत्र्य, सार्वभौम असे स्वराज्य हे स्थापन केले. या स्वराज्याचा कारभार त्यांनी व्यवस्था लावून दिली. स्वराज्याचे सुराज्य केले. पण महाराजांनी आपल्या कर्तव्याने नूतन काय सृष्टीस आपले निर्माण केले. पण स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष करताना महाराजांनी काय स्वतः अनेक मोठ्या धोक्याने काय केले, ते सामोरे गेले. अफजल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्तेखानावर छापा, परत आग्राहून करून गेलेली सुटका, हे सर्व प्रसंग आहे हे मोठे जोखमीचे होते. त्यांनी सर्व प्रसंग काय यशस्वी मात केली आणि त्यातून ते सुखरूपपणे ते बाहेर पडले. चला, पुढचा मुद्दा आहे आपला संघटन चातुर्य. आता स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी काय केलं, आपल्या सोबतच्या लोकांना काय ते प्रेरित केले आणि त्यांच्याकडे विलक्षण संघटना चातुर्य होते. त्या चातुर्याला काय त्यांनी जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवात ज्यूस लावणारे लोक त्यांनी गोळा केले आणि स्वराज्याच्या कार्याच्या सहकार्याने आपल्या प्राण्यांची पर्वा न करता त्याने काही कर्तव्य पार पाडले. पण अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी सय्यद काय झाला, ठार करणारा जीवा महाला म्हणजेच पन्हाळ्यावरचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांना काय त्या भूमिकेत वागणारा शिवा काशीद महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखणाऱ्या बाजी प्रभू देशपांडे, परत पुरंदरचा किल्ला लढवणारे मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारा तीर्थ पडले तानाजी मालुसरे, परत महाराजांच्या आग्रह सुटकेसाठी मोठी जोखीम करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मित्र अशा अनेक उदाहरणे स्वराज्य उभारणीत काय त्या कार्यात ते आढळून येतात. महाराज आपल्या सहकार्याची काय होते, काळजी तर घेत असत. उदाहरण बघा, स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी हे देणे त्यांच्यावर काय आरंभापासून होते, पण उत्तर ते काय आजारी पडले. त्यावेळी महाराजांनी त्यांना औषध उपचारात कोणत्याही प्रकारचे हैर्य न करता असे सांगितलं. तर रयतेची काळजी बघा त्यांनी कशी घेतली आहे. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांनी काय केली, शत्रूशी संघर्ष चाललेला होता, पण काय झालं, स्वाऱ्यामुळे प्रजा काय व्हायची, त्रस्त होऊन गेली होती. पण अशा वेळी काय जास्तीत जास्त काय केला, महाराजांनी काय केला, प्रयत्न करत असे. पण शासनाच्या स्वार्थाच्या वेळी महाराजांनी काय केलं, रोडीखोऱ्यात देशमुखास रयते संबंधी आपले वर्चस्व म्हणजे कर्तव्याला पार पाडण्याची ताकीद केले. परत त्यांनी त्या देशमुखास गावगाव हिंडून घाटाखालीचे ते सुरक्षित जागा असेल नेण्यास लोकांना सांगितले. पण या कार्याचे घडीचं दिरंगा न करणे असे त्यास बजावले. पण पुढे महाराजांनी त्याच पुढे प्रमाणे सक्त ताकीद केले आणि त्याची कशी काळजी घेतली नाही, तर ते मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे काही पाप माथी बसेल. पण आपल्या सैनिकाकडून रयतेला त्रास होऊ नये अशी काळजी करायची महाराज नेहमी घेत असत. आता लष्करविषयक धोरण, महाराजांच्या लष्करीचा शिस्त कडक होती. सैन्यास वेळेच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा घातक कटाक्ष होता. पण सैनिकांनी वेतन हे रोख रकमेत देण्यात सांगितले. पण मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणी झाल्या राजवटीमध्ये आणि इतर सैनिकाचा रोख वेतनाऐवजी त्याला जहागिरी देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकांचे काही मिळते सर्व कायाचे सरकार जमा करण्यासंबंधित लष्करास ते ताकीद केले. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकाचा काय मान सन्मानही केला जात असे. लढाईचे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबीय उदरनिर्वाहाची काळजी घेत असत. जखमी सैनिकाचे ते काळजी घेत असेल. परत लढाई शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रूंना पण ते चांगली वागणूक देत असत. बघा, आता पुढचा मुद्दा आहे सहिष्णू वर्तन. महाराजांनी ज्या सत्तावर संघर्ष करावा त्यापैकी आदिलशाही, मुघल आणि सिद्धी ह्या सत्ता इस्लामी होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्य काय मुसलमानांना आपले प्रजनन मानले. पण अफजल खान भेटीच्या वेळी महाराज काय सैन्यात सिद्धी इब्राहिम हा विश्वासू सेवक त्यांचा होता. सिद्धी हिलाल हा महाराजांच्या सैन्यात सरदार होता. तर स्वराज्याचा आरमारात दौलत खान हा महत्वाचा अधिकार होता. महाराजांनी धार्मिक धोरण सहिष्णू शस्त्र करून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता त्याने मुस्लिम धर्मस्थळांना
आधीपासून प्राप्त आलेल्या सोयी सुविधा तशाच त्यांनी काय केल्या चालू ठेवल्या. पण त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासावर काय खाते कान हल्लीच होता. शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कशाला? मशिदीला धक्का लावू नये. कुराणाची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून तिला मुसलमान व्यक्तीच्या काय अर्थ ते स्वाधीन करा. आता स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न एक वेगळे मूल्य आहे. ते मूल्य म्हणजे स्वातंत्र्याचे. दुसऱ्या कोणत्या सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वातंत्र्य व सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा हेतू त्या मागे आहे. परकीय आणि अन्याय हे सत्याच्या अर्थात विरोधात संघर्ष करताना महाराज यांनी इतरांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. मुघलांच्या सेवेत त्यांनी असलेल्या छत्रसाल तेव्हा महाराजांना भेटला. पण तेव्हा त्यांनी त्याच केलं बुंदेलखंडात स्वातंत्र्य राज्य निर्माण करण्यास प्रेरणा दिली. आता महाराजांच्या कार्याची थोरवी बघा. महाराजांनी अनेक शत्रुशूराला संघर्ष ते करत करत स्वराज्य काय केले त्यांनी स्थापना केली. पण ही कृतीचे केले एक प्रवर्तक त्याने सिद्ध केले. परंतु ते कृती खेरीज काय झाले व्यक्तीमध्ये इतरही गायला आणि सद्गुणाचा संपुष्ट तिथे आढळून आला. महाराज हे अत्यंत बुद्धिमंत होतेच, पण त्यांनी काय अनेक विद्या आत्मसात केल्या. पण अशा अनेक काय केल्या भाषा त्यांनी आणि लिपी अवगत होत्या. पण आई वडिलांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेसाठी नैतिक संस्कार हे त्यांच्या मनात होते खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्य हे शील पराक्रम यांचा काय होता त्यांचा समन्वय झाला होता. तर त्याच्याकडे नेतृत्व व्यवस्थापन द्रष्टपणा राजकीय मुत्सद्देगिरी मुलकी आणि लष्करी प्रशासन विषयीचे प्रभावी धोरण सत्य आणि न्याय यावरील निष्ठा सर्वांना काही समान वागणूक देण्याची वृत्ती भावी गोष्टींचा आराखडा त्यांनी तयार ठेवण्याचे नियोजन आणि नियोजन प्रकल्प केले. त्यांनी कौशल्य संकटात खचून न जाता उफल निर्धार सदैव जागृत केले. राहण्याचा सावधान इत्यादी प्रकारचे त्यांनी असंख्य गुण त्यांच्यामध्ये होते. आता स्त्रियांच्या बाबतीत ते कोणीही अनुचित वर्तन केले तर असे करणारे काय होते कठोर शिक्षा करत. प्रजाती शेतकरी कारागीर सैनिक व्यापारी अशा घटकाची ते एकदम काळजी घेत असतात. पण स्वधर्मातील व्यक्ती परधर्मातील व्यक्तीशी काय करत होते भेदभाव न करता त्यांचा आधार ते बाळगत होते. परधर्मात केलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याचाही ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी त्या व्यक्तींना काय केलं परत स्वधर्मात घेतले. पण प्रसंगी त्यांचे स्वतःचे नातेही जोडले. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणांवरून विरोध होता. पण त्या काळात सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची पहिली निर्मिती तिथे केली. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेऊन त्यावर करायला उपाय त्यांनी तयार ठेवला होता. असा अर्थ याचा होता की राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे काही अधिकृत राज्य ते बनले. पण त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिक दृष्ट्या काही वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या या सर्व कृती व त्यांचे धार्मिक क्षेत्र होते क्रांतिकारक व दर्शनारे होते. तर स्वराज्य जेव्हा जीवघेणी संकटे येते तेव्हा सहकार्य योजना करायला त्यांच्या स्वतःच्या संकटाने त्यांनी भिडत. त्यामुळे त्यांचे सहकार्य करते स्वराज्य स्थापनेसाठी प्राण अर्पण करायलाही सिद्ध असत. अर्थातच केवळ अशा मोठ्या संकटाला धैर्याने आणि काही त्यांनी निर्भयपणे सामोरे गेले. पण एवढंच त्यांचे मोठेपण नव्हते तर त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिक आणि गुरुत्वाचा आदर द्यायचा होता. म्हणूनच महत्वाच्या गोष्टीप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टीच्या बाबतीत त्यांनी काय केले योग्य ते आदेश दिले आढळते. परत सैनिकांनी काय केलं शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेतात तिथे कामा नये याचा अर्थाचा आदेश म्हणजे या दृष्टीने केले आदर्श आदेश आहे. तर त्यांनी झाडे तोडून घातलेले बंधने महत्वाचे आहेत. आता किल्ल्यावरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्यांच्या काय राखीवर भाजीपाला पिकवावा असा त्यांचा काय होता आदेश. ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबीकडे लक्ष देत होते. पण यावर स्पष्ट होते की केवळ योद्धे नव्हते तर एक नव्या स्वातंत्र्य नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. त्यांची थोरवी सार्वजनिक आहे. आता आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे काय ते मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले आणि समजाच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची काय होती महती त्यांनी सांगितली. पुढे पाहूया.
बरं, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती महाराज सन 1869 मध्ये पोवाडा केलाय. तर खाली तुम्ही वाचू शकता. आपण पुढे पाहूया तोपर्यंत. लोकमान्य टिळकाने शिवजयंतीच्या उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली आणि शिवजयंतीची महती सांगणारे पुस्तक लाला लजपत राय यांनी लिहिलेले आहे. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारतीय शिवाजी महाराज भारतीय सहकार्याचे उद्देशून बोलत असत. असा प्रसंग कल्पना काव्य रचना केली आहे. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्य साधण्याच्या प्रयत्नाकडे थोर ध्येय साधण्याचे प्रयत्न म्हणून पाहतात. तर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा काय केलाय, गौरव केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय असे सांगितले आहे की महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते सारे राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणाचे घाते साक्षात प्रतीक होते. भारतातील सर्व भाषेमध्ये महाराजांनी प्रेरणा आदर्श सांगणारे साहित्य काय केले, निर्माण झालेले आहे. शिवाजी महाराजांची ही स्वराज्य कार्याची आणि त्यांचे सुराज्य रूपांतर करण्याची प्रेरणा भावी पिढीला काय त्याचा आदर्श राहील. शिवाजी महाराज एक राष्ट्रपुरुष होते. तर धडाखालचा स्वाध्याय तो तुम्ही सॉल्व्ह करताय. आपण पुढे पाहूया. मग आपल्या नावा पाठ आहे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली त्याला स्वराज्य रक्षणाची मुघलांची प्रखर लढा दिला. आता या 27 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला काय मराठ्यांचे स्वातंत्र्य संग्राम असे म्हणत. इसवी सन 1682 मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेकडे चालवला, पण देखील मुघलांच्या या संग्रामात अनेक अडचणी मात करून मराठे काय झाले, तिथे विजयी झाले. पण हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक आणि तेजस्वी कालखंड होता. आपण या पाठात स्वातंत्र्य संग्रामाचा अभ्यास करणार आहोत. बघा, आता छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे पुत्र. संभाजी महाराज छत्रपती महाराजांचे ज्येष्ठ पुत्र. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराज ते छत्रपती झालेच, पण त्यावेळी मराठ्याच्या मुघलाशी होता त्यांचा संघर्ष चालू होता. अशा स्थितीत पण औरंगजेब हा बादशहाचा मुलगा शहाजादा अकबर याने काय केले, पित्याविरुद्ध बंड केले. हे बंड बादशहाने मोडून काढले. मग अकबर दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. त्याचे पारिपत्य बादशाह स्वतः इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेस आला. त्यांच्या बरोबर अफाट सैन्य आणि प्रबळ तोफखाना होते आणि जंगच्या स्थितीला काय केलं, मराठ्याच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. पोर्तुगीजांनी पण आपल्या बाजूला काय केले, ते बोलून घेतले. पण त्यावेळी संभाजी महाराज एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग तिथे आला. पण हा संभाजी महाराजांनी कारकीर्द हे शिवाजी महाराजांनंतर झालेल्या मराठ्याच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिलं पर्व होय. महाराजांनी कारकीर्द असलेले मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमाचे कार्य उत्कृष्ट शिक्षण तिथे दिले होते. त्यांना वयाच्या 14व्या वर्षामध्ये ते राजाचा कारभार व सैन्याचे आधिपत्य यात लक्ष ते घालू लागले होते. युवराज असतानाही त्यांनी मुघलांच्या आदेशाच्या अनेक प्रदेशावर त्यांनी स्वाऱ्या केल्या होत्या. पण त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन हे त्यावेळेचा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे म्हणतो की हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या काय कीर्तीस समजेल असा हा शूरवीर आहे. संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्याच्या मुघलाशी काय झाला, त्यांचा संघर्ष अधिकच तीव्र झाला. काबूल पासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांची एक छत्रपती अंमल काय झाला, निर्माण करण्याचा औरंगजेबने त्याला तिथे उद्देश दिला. पण आपल्या प्रचंड लष्कराने आर्थिक शक्तीने मराठ्याचे राज्य हा साफ बुडवून टाकायचा असे त्यांचे स्वप्न होते. पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध घोषणा केलेल्या आपले स्वप्न धुळीस मिळवले. त्यांच्या फौजेच्या तुकड्या अनेक मुघलक्षी प्रदेशात काय केले, त्याने त्यांच्या फौजेच्या तुकड्या काय केल्या, स्वारत्या करत होत्या. पण मराठ्याचे नाशिक जवळच्या रामदेवचा किल्ला तर भाजपाच्या सैन्याने दीर्घकाळ प्रयत्न करून त्यांना तो घेता आला नाही. पण अशा प्रकारे संभाजी महाराजांनी पराक्रमाने औरंगजेब जेरीस आला होता, त्यामुळे त्यांनी अत्यंत संतपणाने आपल्या एकाकडे
डोक्यावरचे पागोटे जमिनीवर आपटले आणि प्रतिज्ञा केली की या संभाजीचा पाडावा करीपर्यंत मी पुन्हा हे पांगोटे घालणार नाही. संभाजी महाराजांनी औरंगजेबाला इतके हतबल करून टाकले होते. आता बघा सिद्धी विरोधाची मोहीम. आता जंजीर सिद्धी हा मराठी मुलाखाला उपद्रव देत असे, पण मराठीचा मुलाखावर धाडी टाकून ते जाळपोळ लुटालूट व अत्याचारही करत असे. पण घरात जसा उंदीर तसा राज्यात सिद्धी असे वर्णन सभासदांनी केले आहे. संभाजी महाराजांनी इसवी सन 1682 मध्ये त्यांच्या ताब्यातील दंडारा पुजरी हा किल्ल्याचा वेढा घातला आणि त्या जंजिराखाल्यात तोफाचा भडीमार केला. परंतु त्याच वेळी अनेक मुघलांच्या खाली सैन्य स्वराज्यावर चालून आले, पण त्या जंजिराच्या घायला मोहीम अर्धवट सोडून संभाजी महाराजांनी ते माघारी त्यांना ते फिरावे लागले. बघा त्या पोर्तुगीज विरुद्ध मोहीम. गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध बादशाही हात मिळवणी केली. त्यामुळे त्या पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले. आता त्यांनी इसवी सन 1683 मध्ये पोर्तुगीजाच्या रेवदंडा बंदरावर त्यांनी हल्ला केला. पण प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवर मराठ्यांवर फोडा किल्ल्याचा वेढा तिथे त्यांनी घातला. पण मराठ्यांनी वेढा मोडून टाकला, पण गोव्यावर काय केलं त्यांनी चढाई केली. या लढाईत एसाची कंक पराक्रमाची शर्त केली. यात पोर्तुगीज हा गव्हर्नर घायल झाला. त्यात काही माघार घ्यावी त्यांना लागली. संभाजी महाराजांनी त्यांचा पाठलाग केला, पण पोर्तुगीज हे मोठ्या संकटात सापडले गेले. त्यावेळी त्याच एका मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण करण्याची बातमी त्यांना संभाजी महाराजांना मिळाली. त्यामुळे हाताशी आलेल्या गोव्याचा विजय सोडून त्यांना मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांना तिथे परतावे लागले. तर आदिलशाही व कुतुबशाहीची शेवट. बघा औरंगजेबला मराठी विरुद्ध मोहिमेत यश देत नव्हते, त्यामुळे त्यांनी मोहीम काय केल्या स्थगित केलं. तर त्यानंतर त्याने अनेक मोर्चे आदिलशाही व कुतुबशाही राज्याकडे तो वळाला. औरंगजेबने ती राज्य काय केली जिंकून घेतली. या दोन्ही राज्यांची संपत्ती व लष्करी मुघलांच्या काय केल्या हाती आल्यामुळे औरंगजेबाची स्थिती ही काय झाली मजबूत झाली होती. पण शक्ती केंद्रित त्यानंतर काय झालं मराठीचा पाडावणी करण्याचा आपली सर्व शक्ती केंद्रित त्यांनी केली. पण आपल्या प्रदेशाच्या चाहो बाजूने पहिले हल्ले त्यांनी चढवले. मुघल सैन्याचा प्रतिकार करताना मराठ्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते मारला गेला. त्यामुळे संभाजी महाराजांनी लष्करी बाजू ही काय झाली कमकुवत झाली. संभाजी महाराजांना मुलकी कारभार हा मोठा पाहू. आता बघा संभाजी महाराजांनी युद्धाच्या काळी धामधुमीत आपल्या मुलकी राज्यकारभाराकडे दुर्लक्ष केला नाही, तर त्यांनी शिवरायांच्या काळातील चोख न्याय महसूल व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवली. स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या तसेच सामान्य प्रजेला त्रास देणाऱ्या वतनदारांना त्यांनी कठोर शासन केले. महाराणी येसूबाई म्हणजे राज्यकारभाराचे ते अधिकार दिले आणि त्याचा स्वतःचा शिक्का करून दिला. शिवरायाने प्रजाहिताचे काय केलं धोरण आपल्या कारकिर्दीत त्यांनी पुढे चालू ठेवले. पण संभाजी महाराजांना काय संस्कृत सह अनेक भाषा तिथे त्यांना अवगत होते. त्यांनी ग्रंथलेखनही केले. राजकीय प्राचीन भारतीय ग्रंथाचे त्यांनी अवलोकन करून त्याचे बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी मांडला. कोणता ग्रंथ मांडला त्यांनी बुधभूषण. आता बघा संभाजी महाराजांचा मृत्यू. औरंगजेब संभाजी महाराजांना नमवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होता, पण त्याने मुकरबा खान यांची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर त्यांनी केली होती. महाराज कोकणातील संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुकरबा खानाच कळली. तेव्हा त्यांनी तिथे छापा घातला आणि संभाजी महाराजांना काय तिथे पकडले. बादशाह पुढे नेण्यात आल्यानंतर त्यांच्या अतिशय बाणेदाराने ते वागले आणि भाषामुखपणे 11 मार्च 1680 रोजी त्यांचा अत्यंत अमानुषपणे त्यांचा ठार तेथे करण्यात आले. मराठ्याचा हा छत्रपती स्वाभिमान न सोडता त्याने अत्यंत धीरोजपणे काय केला मृत्यूला तो सामोरे गेला. त्याच्या बलिदानापासून त्यांना प्रेरणा घेऊन मराठ्यांनी काय केला मुघलाविरुद्धचा संघर्ष अधिकच तीव्र तिथे केला. बघा छत्रपती राजाराम महाराज. आता राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज काय होते द्वितीय पुत्र होते. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ते छत्रपती झाले. आता मराठ्याचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार असे औरंगजेबला वाटू लागले, म्हणून त्याने काय केला रायगडावर वेढा
घालण्यासाठी जुल्फिकार खानाला पाठवले। त्यावेळी राजाराम महाराज त्यांची पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई व पुत्र शाहू हे रायगडावर होते। या सर्व एकच ठिकाणी राहणे धोक्याचे होते। या प्रसंगी येसुबाई या अभूतपूर्व संकटाला देखील धैर्याने आपले तोंड दिले। कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही असे त्यांनी ठरवून रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले। त्यानुसार राजाराम महाराजांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे असे ठरले। तसेच महाराणी येसुबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवला। तसेच धोरणे ठरवण्यात आले। येसुबाईने आपल्या मुलाला छत्रपती पदावर न बसवता राजाराम महाराजांना छत्रपती बनवण्याचा निर्णय घेतला। त्याचा हा निर्णय स्वराज्य प्रेमाचे व पराकोटीच्या स्वार्थघाताचे उदाहरण होय। त्यांनी स्वतःच्या पुत्राच्या प्राणाचा पर्वा न करता मराठ्याचा छत्रपती सुरक्षित ठेवला। आता राजाराम महाराजांनी जिंजीला प्रयाण 5 एप्रिल 1689 रोजी राजाराम महाराजांना आपल्या सहकार्यावर रायगडावर बेड्यातून ते निसटले आणि काही सहकार्यासह त्यांनी काय केला, दक्षिणच्या जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला। जिंजीला किल्ला अभेद्य होता। हा किल्ला जिंकून घेणे मुघलांना काय होते, सोपे नव्हते। प्रल्हाद निराजी खंडोबाला रुपाजी भोसले इत्यादी विश्वासू लोकांना बरोबर घेऊन राजाराम महाराज काय जिंजीला पोहोचले। मराठ्यांची हालचाली बघा, मुघल सामर्थ्य पुढे काय रायगड हा दीर्घकाळ लढवणे कठीण होते। मुघलांनी नोव्हेंबर 1689 मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसुबाई शाहू यांना कैद केले। जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलाविरुद्ध केलेला संघर्षाची जबाबदारी रामचंद्र अमात्य आणि शंकरराजे नारायण सचू, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यावर सोपवली होती। पण मराठ्याच्या दृष्टीने परिस्थिती काही आणीबाणीची होती। औरंगजेबाने मराठ्यांच्या सरदारांना काय केले, वतने व जहागिरी देऊन आपल्या आजूबाजूला त्यांनी वळवून घेतले। त्याला शह देण्यासाठी राजाराम महाराजांनी तेच तंत्र वापरले जे मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागिरी आहे प्रदेश जिंकणाऱ्या सरदारांनाच दिली। पण असे आश्वासन देण्यात आले। छत्रपती आश्वासनानंतर अनेक पराक्रमी सरदार पुढे आले। त्यांनी मुघल प्रदेशावर धडक्याने आक्रमणाला सुरुवात केली। पण मुघल सैनिक काय झाले, तिथे पराभूत केले। त्यांच्या अनपेक्षित हल्ले हे गनिमी कावा युद्धामुळे काय झाले, मुघलांना आपल्या प्रदेशाचे साधन सामुग्रीचा अवजड तोफांचा उपयोग करणे तिथे कठीण झाले। पण फारसे किल्ले प्रदेश खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी काय केले, सोळो आणखी पळो का करून सोडले असं एकदा तर संताजी घोरपडे आणि विठ्ठलजी चव्हाण यांनी काय केलं, बादशाहच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्यांच्या तंबूवरील सोन्याचा कळस हा केला कापून आणला होता। आता जिंजीला वेढा बघा, रायगड ताब्यात घेतल्यानंतर बादशाहने जुल्फिकाराला दक्षिणेत जिंजीला पाठवली। त्याने जिंजीला वेढा घातला। पण मराठ्यांनी जिंजीला किल्ला जवळजवळ 8 वर्षाचा गेला निकालाने त्यांनी लढवला। संताजी धनाजी यांनी काय केलं, वेढा घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ले त्यांनी चढवले। पण अखेरीस राजाराम महाराज वेढ्यातून बाहेर पडून कुठे महाराष्ट्रामध्ये परतले। त्यानंतर जुल्फिकारने जिंजीला किल्ला हा जिंकून घेतला। आता राजाराम महाराज परत आल्यामुळे मराठ्यांचा जोर अधिकच वाढला। त्यांनी मुघलाच्या ताब्यातील खानदेश, वराड, बागलाण या प्रदेशावर केले हल्ले चढवले। पण राजाराम महाराजांनी आपल्या समंजस वृत्तीने मुत्सद्देगिरी संताजी धनाजी यांच्यासारखे शेकडो वीर तयार केले। त्यांच्या स्वराज्य रक्षणाची प्रेरणा त्यात निर्माण करून मोलाची कामगिरी त्यांनी केली पार पाडली। परंतु हे सर्व घडत असताना 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराज अल्पशा आजाराकडे सिंहगडावर त्यांचे निधन झाले। राजाराम महाराज विचारी व मन मिळवू स्वभावाचे होते। मराठी राज्यातील हे सर्व कर्तबगार माणसांनी त्यांनी काय केलं, त्यांना एकत्र आणले, त्यांना एकजूट केले व त्यांच्यात काय चैतन्य निर्माण केले। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्ष औरंगजेबाला मोठ्या त्याने चिकट्याने त्याला टक्कर दिली। पण अत्यंत कठीण समय स्वराज्याचे संरक्षक हे राजाराम महाराजांनी सर्वात मोठी कामगिरी होय। आता रियाजकार गो सरदेसाई यांनी छत्रपती राजाराम यांचे वर्णन करताना चिरबुद्धी या विशेषांचा उपयोग करून केला आहे।
त्यांनी केलेला हा उल्लेख पूर्णपणे यथार्थ वाटतो. आता बघा, महाराणी ताराबाई. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला वाटले की आता आपला संघर्ष जिंकला. परिस्थिती मात्र उलट होती. औरंगजेबच्या लढाया हा जिंकत तर होताच, पण त्या युद्ध मात्र जिंकता येत नव्हते. अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्य नेतृत्व करण्यास राजाराम महाराज कर्तबगार पत्नी महाराणी ताराबाई ह्या पुढे आल्या. मुघल इतिहासाला खाफी खान याने काय केलं, महाराणी ताराबाई यांचे वर्णन पुढील शब्दात केले. ते बघा, बुद्धिमान आणि शहाणी होती. कोण होते ताराबाई? ह्या बुद्धिमान आणि त्या शहाणी होत्या. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभारी बाबतीत नवऱ्याच्या हातील तिचा मोठा लोक तिथे झाला होता. आता छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई यांनी आपल्या सरकारच्या केलेल्या सहाय्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचा संघर्ष करायला नेटाने पुढे चालू ठेवलं. औरंगजेबचा सातारा, पन्हाळा ही मराठीची ठिकाण त्यांनी जिंकली. तर मराठ्यांनी काय केलं, मुघलाच्या मध्य प्रदेश, गुजरात त्यांची तिथं धडक मारली. ताराबाई युद्धाचे क्षेत्र तर विस्तारले, पण कृष्णाचे सावंत, खंडेराव दाभाडे, धनाजी जाधव, नेमाजी शिंदे हे सगळं केले महाराष्ट्राबाहेर मुघलांविरुद्ध संघर्ष करू लागले. युद्धाचे पारडे पडले चालायची खून त्यांना होती. महाराणी ताराबाई 7 वर्ष संघर्ष केला, स्वराज्य राखले. सगळा कारभार एका हाती घेऊन सरदारांना स्वराज्य कार्याला जोडून घेतला. शिवाजी मतसोर माळवा येथेपर्यंत मोठे सरदार मुघलांविरुद्ध काय झाले, त्यांनी लढू लागले. काफी खान नेतो राजारामची बायको ताराबाई हिने विलक्षण धामधूड उडवली आणि ती सैन्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोहिमांच्या केली. तर यावेळेस काय गुण प्रकर्षाने काय झालं, ते प्रकट झाले. मराठीचे आक्रमण त्यांची धामधूम काय दिवसेंदिवस ते वाढतच झाली. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाईंनी का केला, पुढे चालवला. मराठीचे आक्रमण झाल्यामुळे औरंगजेब हाताळी झाला. सतत 25 वर्ष मुघल मराठी संघर्ष चालू होता. मराठ्यांचा पाडावा करणे हे मुघलांना जमले नाही. अशा परिस्थितीत औरंगजेब बादशाहचा इसवी सन 1707 मध्ये अहमदनगर येथे त्यांचा मृत्यू झाला. त्याच मृत्यूबरोबर मराठीचा स्वातंत्र्य संग्राम पण तेथे समाप्त झाला. मराठ्याचा हा स्वातंत्र्य संग्राम मध्ये मुघल सत्ताधारी काय बाळादेवी साम्राज्याची लालसा आणि मराठीच्या काय मराठी स्वातंत्र्याच्या आकाशाही यांच्यातील हा लढा होता. त्यात मराठ्यांचा विजयी झाला. इतकेच नव्हे तर नंतरच्या कारकिर्दीला औरंगजेबच्या मृत्यूमुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी धरून काढण्याचे मराठे अग्रेसर राहिले. दिल्लीच्या दखनावर नियंत्रण ठेवत त्यांनी जवळपास सर्व हिंदुस्थानचा कारभार पाहिला. रक्षणही केले. त्यांचे 18वे शतक मराठ्याचे शतक मानले जात असत आणि या शतकातील मराठीची कामगिरी इतिहास आपण पुढील पाठपुरात पाहणार आहोत. बघा, भोसले घराण्याची वंशज महाराजांचे कोण होते? पुत्र शहाजीराजे. शहाजीराजे बघा, जन्मानवृत्ती 1594 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1664 मध्ये मृत्यू पावले. शहाजीराजे 2 पुत्र संभाजी आणि व्यंकोजी. शहाजीराजे 3 पुत्र होते, संभाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी. इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 1680 मध्ये ते मृत्यू पावले. छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 पुत्र, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज. आणि ह्यांचे पुत्र संभाजी महाराज शाहू महाराज आणि छत्रपती रामराजा. राजारामचे 2 पुत्र, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी आणि रामराजा. चला पुढे पाहूया आपण. धडा स्वाध्याय तुम्ही हा सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. आपला 10वा धडा आहे मराठ्यांचा सत्तेचा विस्तार. बघा, मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी मुघल सत्तेकडे आक्रमक होती. तर मराठ्यांनी काय धोरण बचावले, पण स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस मात्र ती परिस्थिती काही उलट झाली. मराठ्यांनी चढायचे आणि काय केले, मुघलांनी बचावायचे हे धोरण स्वीकारले. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेकडे नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ता विस्तार केला. त्याचा अभ्यास आपण ह्या पाठात करणार आहे. आता बघा, शाहू महाराजांची सुटका कशी झाली.
औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुघलामध्ये दिल्लीच्या गादीसाठी हा संघर्ष तिथे सुरू झाला. पण शहाजहान अजून शाह हा दक्षिणेस होता. बादशाही तख्त हस्तगत करण्यासाठी हे तसंच दिल्लीला निघाले. राजपुत्र शाहू महाराज हे त्यांच्या ताब्यात होते. मग शाहू महाराजांनी कैदेतून सोडताना महाराणी ताराबाई व शाहू महाराज त्यांच्या काय छत्रपतीच्या गादीसाठी कलह होईल आणि महाराजांचे सामर्थ्य काय होईल, खच्ची होईल. पण असे आदम शहाला वाटले म्हणून त्याने काय शाहू महाराजांची सुटका केली. आता शाहू महाराजांचा राज्याभिषेक बघा. कैदेतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केले. पण त्यांनी मराठीचे काही सरदार येऊन मिळाले. परंतु महाराणी ताराबाई हे शाहू महाराजांच्या छत्रपती पदावर हक्क मान्य केला नाही. पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यात काय झाली, लढाई झाली. या लढाईत शाहू महाराजांनी विजय केला, सातारा तिथे जिंकून घेतला, स्वतः राज्याभिषेक करून घेतला. सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे. काही काळ हा शाहू महाराजांनी आणि महाराणी ताराबाई यांच्या काळाला विरोध हा चालू राहिला. इसवी सन 1710 मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी दुसरा मुलगा ह्याच छत्रपती म्हणून त्याने घालायला घोषित केले. पण त्यापासून मराठी शाहीत हे साताऱ्याच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे स्वातंत्र्य केलेलं राज्य त्यांनी अस्तित्वात आणले. पण शाहू महाराजांच्या पूर्वयुष्य मुघलांचे छावणी केल्यामुळे मुघलाचे राजकारण त्यांनी जवळून पाहायला मिळाले होते. त्या मुघलाच्या विशिष्ट उत्तर भारतात राजकारणासाठी त्यांनी खाचोखाच का गेलते त्यांना माहिती समजल्या होत्या. पण मुघल सत्तेच्या काळात बसस्थानकाने कमतरताची त्यांनी काही चांगली माहिती त्यांना झाली होती. शिवाय मुघल दरबारात काही प्रभावशाली व्यक्तीशी काय झालं त्यांनी परिचय झाला होता. या बाबीचा सर्व विषय म्हणजे बदलत्या परिस्थितीत मराठीच्या राजकारणाची दिशा ही ठरवण्याची तिथे झाला. आता मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्यापूर्वी औरंगजेबचे धोरण काय झाले, त्यांच्या वारसांनी म्हणजे आता ते सोडले. त्यामुळे आता मुघल सत्तेचा काळात संघर्ष करणे तिथे रक्षक म्हणून पुढे येऊन असले त्यांच्या भूमिकेत आपल्या सत्तेचा विस्तार करायला असे नव्हे तर राजकीय धोरणे कोणी मराठ्यांनी स्वीकारले. नवे देवालय बांधले पुण्य मिळते, त्यामध्ये नवे देवालय बांधले पुण्य मिळते. ते जुन्या देवाचा जीर्णोद्धार केल्याने हे धोरणाचे सूत्र होते. मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणाची भीती होती, तसंच आसपासचा पठाण राजपूत जाट राहिले यांच्यासारखे स्थानिक सत्तेच्या काय होता तो धोका होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्षामुळे काय होतं, मुघल सत्ता आता पोखरून गेली. यामुळे दिल्ली दरबाराला काय झालं, मराठ्यांची सहाय्याची गरज इथे होती. बघा आता बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचे मुघलाच्या कैदेतून मुक्तता झाल्यानंतर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवा केले. बाळाजी मूळचा हा कोकणातील श्रीवर्धन गावचा तो कर्तृत्ववान अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठीचे काय ते राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना केले शाहू महाराजांकडे वळवले. पण कान्होजी आग्रे हे मराठी कारभाराचे प्रमुख होते. महाराणी ताराबाईंना बाजूला घेतले आणि त्यांनी शाहू महाराजांच्या मुलावर केले हल्ले केले. त्यामुळे त्यांच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली आणि परिस्थितीमध्ये त्यांनी बाळाजी कान्होजी आग्रे त्यांना पाठवले. बाळाजीने युद्ध टाळून मुत्सद्देगिरीला कान्होजी शाहू महाराजांकडे ते वळले. आता चौथाई सरदेशमुखांची संधा बघा. शाहू महाराजांनी आसन महाराष्ट्र केलेलं बळकट केल्यानंतर बाळाजीने काय आपले लक्ष उत्तरेकडील राजकारणाकडे ते वळले. तर औरंगजेबच्या बादशहाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात दुही गोंधळ हा निर्माण झाला. तर ते सय्यद बंधू अब्दुल्ला म्हणजे हसन व हुसेन यांनी आले हा करायला वर्चस्व तिथे निर्माण झाले होते. त्यांच्या मते बादशाहाने 1719 मध्ये मुघल बादशाहाकडून दख्खनचा मुघल हा प्रचार केली. या ठिकाणी चौथा घेतलं तर काही ठिकाणी सरदेशमुख वसूल करण्याचा मदत तिथे संधी मिळवल्या. चौथाई म्हणजेच काय, महसूल उत्पन्नाचा एक चातुर्य भाग, महसूल उत्पन्न करण्याचा एक चातुर्य भाग. तर सरदेशमुखी म्हणजेच काय, एक दशांश भाग. आता पहिले बाजीराव बघा. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाजीराव म्हणजेच पहिला मुलगा यांनी इसवी सन 1720 मध्ये पेशवेपदची केली नेमणूक केली. पेशवेपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत त्यांनी मराठ्यांच्या काळात सत्तेचा विस्तार घडून आणला. आता निजामाचा पालखेड येथे पराभव झाला बघा. मुघल बादशाह फरुख हासेन काय निजाम उल मुल्क यांचे काही दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. इसवी सन 1713 मध्ये निजामने
हैदराबाद येथे केलं आपले वेगळे अस्तित्व तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण बादशाने काय केलं, दक्षिणच्या मुघल सुभेकडून चौथाई स्वदेशमुखी काय केली, वसुली करण्याचे अधिकार दिले. याला काय म्हणतात तर निजामचा विरोध तिथे झाला. पण त्याने पुणे परगण्याचा काय काही भाग तिथे जिंकून तर घेतला, पण बाजीरावने निजामला शह करण्यास ते ठरवले. त्याने निजामचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला. पण तेव्हा त्याने काय केला, मराठ्याने चौथाई सरदेशमुखी वसूल करायचा हक्क तिथे मान्य केला. मुघल सत्ता ही कमकुवत झाली, पण असल्याने उत्तरेकडील 27 तास पर्यंत अधिक तिथे बाजीरावने काय केला, ओळखले होते. पण शाहू महाराजांच्या केलेल्या धोरणावर त्यांनी पाठिंबा दिला. मग आता माळवा. आजच्या मध्य प्रदेश माळवा हा भाग मुघलांच्या ताब्यात होता. पण बाजीरावने आपला भाऊ चिमाजी आणि आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मल्हारराव होळकर, राणेजी शिंदे व उदाजी पवार यांना माळवणकडे पाठवण्यात आले. ते काय केलं, आपली ठाणे तिथे मजबूत केली. आता बुंदेलखंड मध्ये काय, आजचा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश हा प्रदेश काय, झाशी, पन्ना, सागर वगैरे शहराच्या परिसरातील हा प्रदेश होय. आता बुंदेलखंडात छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. पण अलाहाबादचे मोगल सुभेदार महमद खान कायला या बुंदेलखंडावर त्यांनी काय केला, हल्ला केला. पण त्याने छत्रलास पराभूत तिथे केले. तेव्हा छत्रसालाने बाजीरावाची मदती विनंती केली. पण बाजीराव हे मोठे फौज बुंदेलखंडात काय गेले. पण त्याने काही बंगशालावर त्यांनी पराभूत केले. पण छत्रसालाने बाजीरावचा केला मोठा सन्मान केला. अशा रीतीने माळवा बुंदेलखंड येथे मराठ्यांनी आपले वर्चस्व तिथे प्रस्थापित केले. पुढे पाहूया. बाजीराव हे बादशाहकडे माळव्याच्या सुभेदारीची काहीतरी मागणी केली. त्याने ही मागणी अमान्य केली. म्हणून बाजीराव हे मार्च 1737 मध्ये दिल्लीवर त्यांनी स्वारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीच्या सीमेवर ते जाऊन धडकले. आता भोपाळची लढाई बघा. बाजीरावच्या स्वारीमुळे बादशाह अस्वस्थ झाला. त्याने निजामाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलावून घेतले. प्रचंड फौजनिशी निजाम बाजीरावला चालून गेला. बाजीरावने भोपाळ येथे त्यांचा काय केला, पराभव केला. निजामाने मराठ्यांना काय केलं, माळव्यांच्या सुभेदारांची सनद ही बादशाहकडून मिळवून देण्यात केली. आता पोर्तुगीजचा पराभव कसा झाला बघा. कोकण किनारपट्टीवर वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पोर्तुगीज हे 27 प्रजा काय होते, जुलूम करत होते. बाजीरावने आपला भाऊ चिंबाजी आणि आप्पा याच काळाला पारिपत्य करण्यासाठी पाठवले. त्यांनी ठाणे या आसपासच्या काळाला प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर इसवी सन 1739 मध्ये त्याने वसईच्या किल्ल्याचा केला वेढा घातला. तो किल्ला अतिशय मजबूत होता. पोर्तुगीज जवळ काय झालं, प्रभावी तोफा होत्या. तरीही चिंपांजी आप्पाने काय केलं, चिकटीने वेढा घालून पोर्तुगीजांना काय शरण येण्यास भाग पडले. यामुळे वसईचा किल्ला आणि पोर्तुगीजचा बराचसा मुलुक भाग हा मराठीच्या काळाला ताब्यात तेथे आला. आता बघा बाजीरावांचा मृत्यू. शेवटचं पार्ट आहे. इराणचा बादशाह नादिरशाह याने भारताकडे स्वारी केली आणि तेव्हा बाजीराव महाराजांनी आलेले मोठी फौज घेऊन उत्तरेकडे निघाले होते. पण तो बऱ्हाणपूर मध्ये पोहोचले तोपर्यंत नादिरशाहने दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी तो परत गेला. हे एप्रिल 1740 मध्ये नर्मदा काठी रावेरी खेडी येथे बाजीरावाचा झाला मृत्यू झाला. पण बाजीराव हे उत्तम सेनानी होते आणि आपल्या पराक्रमाने उत्तर भारतामध्ये मोठ्याने मराठ्याचा कालचे वर्चस्व प्रस्थापित केले. पण त्याने मराठ्याच्या क्षेत्राला अखिल भारतीय पातळीवर त्याने एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले. या काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणे गाजली. पुढे आली. दडाखालचा स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आपण इथे थांबूया. थँक्यू.